हाय एव्हरीवन, आज आपण बनवणार आहोत खिमा पाव. खिमा पावसाठी लागणारी साहित्य: मसाल्यासाठी काळी मिरी, पुदिना, कोथिंबीर, आले, लसूण व मिरची आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेणार आहोत. मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून झाल्यावर मसाला असा काही दिसतो. मी अर्धा किलो खिमा घेतलेला आहे. खिमा कुकरमध्ये मी शिजवून घेते. शिजवून घेतलेला खिमा असा काही दिसतो. फोडणीसाठी कांदा, टोमॅटो, कढीपत्ता, काळी मिरी, दालचिनी, लवंग व तेजपत्ता लागणार आहे. एका कढईत तेल तापवून घ्यायचे व खडे मसाले घालायचे. खडे मसाले घातल्यानंतर आपण कांदा, टोमॅटो आणि कढीपत्ता घालायचा. मी हळद आणि आलं लसूण पेस्ट घालते. हळद आपण आपल्या चवीनुसार घालायची आहे. हळद घातल्यानंतर तुम्ही तुमच्या चवीनुसार पेस्ट घालू शकता. मी 1 चमचाभर घातलेली आहे आलं लसूण पेस्ट. छान सगळं मिश्रण परतून घ्यायचं आहे. परतून झाल्यानंतरला मिश्रणात आपण वाटलेला मसाला घालायचा. मसाला घातल्यानंतर मिश्रण पुन्हा एकदा आपण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे आणि छानपैकी परतून घ्यायचं. परतून घेतल्यानंतरला आपण हिरवे मटार घालायचे आहेत. मी कच्चे मटार घालते. तुम्हाला आवडत असेल तुम्ही शिजलेले मटारही घालू शकता, पण मटार वाफेवर थोड्याशा पाण्यात अगदी सहजपणे शिजतात. शिजवून घेतल्यानंतर मसाला पुन्हा असा एकदम व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. परतून घेतल्यानंतर मी झाकण मारून ते 10 ते 15 मिनटं ठेवला होता. परतून झाल्यानंतर आपण मसाला पाहू शकता किती छान प्रकारे शिजला आहे. मसाला एकदा व्यवस्थित पुन्हा परतून घ्यायचा आहे. त्यानंतरला आपण त्या मसाल्यामध्ये आपण शिजवलेला खिमा घालायचा आहे. खिमा त्या पाण्यासकटच घालायचा. त्याच्याने जास्त व्यवस्थित छान अशी चव येते. हे मिश्रण पुन्हा एकदा एकजीव करून घ्यायचे आहे. मिश्रण एकजीव झाल्यानंतर चवीनुसार मीठ घालायचे आहे. मी 1 चमचाभर मीठ घातलेला आहे. तुम्ही तुमच्या चवीनुसार घालू शकता. पुन्हा एकदा खिमा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आणि झाकण मारून ठेवून द्यायचा 10 ते 15 मिनटं. खिमा शिजल्यानंतर वरून तुम्हाला आवडेल अशी कोथिंबीर घालू शकता. मी भरपूर कोथिंबीर घालते आणि अशा प्रकारे रेडी झाला आहे आपला खिमा पाव. जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि तुम्हीसुद्धा ही रेसिपी तुमच्याकडे घरी नक्की करून बघा. थँक यू सो मच फॉर वॉचिंग द व्हिडिओ.